आत्ता आपण ऐकणार आहात विभावरी देशपांडे लिखित माझिया मना जरा धावना, अनुपमा ताकमोगे यांच्या आवाजात. ऊन वाढायला लागलं होतं. एक एक पाऊल तिला जड होत होतं. डाव्या पोटरीतून सुरू झालेली एक कळ थेट तिच्या मस्तकात गेली. मग दुसरी, मग तिसरी. घाम डोळ्यात जात होता. टी शर्ट अंगाला घट्ट चिकटला होता. पण तिला कशाचंच काही वाटत नव्हतं. तिच्या डोळ्यासमोर एक सिनेमा सुरू होता. तिचा स्वतःचाच. ती तो पाहत एक एक पाऊल पुढे टाकत होती. बिल भरलंस का ग? घरात शिरता शिरता आईचा प्रश्न. हो, सुमेधा पुटपुटली. सुमेधा, 1 किलो रवा आण पटकन. सोनियाच्या मैत्रिणी यायच्या आहेत, उपमा करायचाय. नीता वहिनीनं ऑर्डर सोडली. पायातून काढलेल्या चपला तिनं तशाच सरकावल्या आणि बाहेर पडली. पण तिच्या लक्षात आलं की पाकिटात पैसे नाहीयेत. महिना संपत आला होता. हे बिल भरून टाक, हे घेऊन ये, ते पिकअप कर. असं करत तिचा पगार संपूनच जायचा. तसाही होता कितीचा म्हणा. पुण्यातल्या एका ॲड एजन्सीत डिझायनिंग टीममध्ये ती काम करायची. घरात महिन्याचे पैसे द्यायचीच. शिवाय हे असे खर्च सतत असायचेच. जीपे करते, ती भैयाला म्हणाली. नहीं तो बाद में करो, लिख देता हूं, दादा करेंगे क्लियर. भैया म्हणाला. नाही, नको, मी देते, घाईघाईनं तिनं सांगितलं. खरं तर ती घरच्यांसाठीच रवा नेत होती, सोनियाच्या मैत्रिणींसाठी. पण तिला तेही नको वाटलं. खरं तर उघडपणे घरात कोणीच काही म्हणायचं नाही. पण आपण दादाच्या घरात राहतो आहोत ही जाणीव तिला कळत नकळत करून दिली जायचीच. गेली 10 वर्ष या जाणीवेच्या ओझ्याखालीच ती जगत होती. सोडून दिलेली, परत आलेली, सेपरेटेड, डिवोर्सी अशी कितीतरी विशेषणं तिच्या नावामागे होती. आपापल्या वयानुसार, सामाजिक स्थितीनुसार, आर्थिक वर्गानुसार, इंग्रजीच्या ज्ञानानुसार वेगवेगळी मंडळी आपापल्या मनात ही वेगवेगळी बिरुदं तिला चिकटवत असायची. उघड नाही, कारण आपला समाज सुसंस्कृत आहे. पण तिच्या कानात ती सतत घुमत असायची. बिस्किट्स भी देना. Sample complete. Ready to continue?